नमस्कार, मी अनिल जगताप। चालू वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीनं जे काही नुकसान झालं व त्याला जी काही शासकीय मदत आहे आणि त्यासाठी करावयाची जी काही केवायसी प्रक्रिया आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे। जसे की आपण सर्वजण जाणता, यावर्षी धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 161% इतका पाऊस झाला असून प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे। तसेच जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पशुधन वाहून गेलेलं आहे, रस्ते पुलांची अवस्था अतिशय बिकट आहे। जिल्ह्यात जवळपास 15 पाझर तलाव फुटलेला आहे। या प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार एसडीआरएफ व एनडीआरएफच्या निकषानुसार तसेच दुष्काळ संहिता 2016 नुसार शासकीय मदत दिली जाते। त्यासाठी केवायसी प्रक्रिया राबवणं अत्यंत महत्त्वाचं असतं। मात्र गेल्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता केवायसीची आवश्यकता नाही, शासकीय मदत ही ॲग्रिस्टिकद्वारे पडेल अशी घोषणा केली। त्यामुळे केवायसीसाठी ज्या याद्या आल्या होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया बंद केलेली आहे। जसे की आपल्या सर्वांना माहीत असेल, धाराशिव जिल्ह्यातल्या एकूण 4,77,000 खातेदारापैकी केवळ 3,54,000 खातेदारांचीच ॲग्रिस्टिक झालेली आहे। याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यातील आणखी 1,23,000 शेतकरी ॲग्रिस्टिक पासून वंचित आहे। मग अशा शेतकऱ्यांचं काय होणार, हाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता आणि त्यांनी वर्तमानपत्रातून जी काही माहिती दिली आहे त्यानुसार केवायसी करणं बंधनकारक आहे, तशा शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत। तेव्हा शेतकऱ्यांनी याद्या आल्या असतील तर केवायसी प्रक्रिया करून घ्यावी ही देखील विनंती आहे। आणखी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी द्यायची आहे। 2024ला लोहारा उमरगा तालुक्यात जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यासाठी वर्षभर प्रयत्न करून आपण आणलेलं 86,46,34,000 रुपयेचं जे काय अतिवृष्टीचं अनुदान आहे त्यासाठी तर केवायसी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि बंधनकारक आहे। तेव्हा लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मी विनंती करतो, आपण केवायसी प्रक्रिया करूनच घ्यावी लागेल। आता लोहारा उमरगा तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी फोन करून सांगितलेलं आहे की केवायसी प्रक्रिया करून 2-3 दिवस झाले मात्र रक्कम पडत नाही। त्या सर्वांना या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो, महसूल प्रशासनाशी जे काही माझं बोलणं झालेलं आहे त्यानुसार आज पैसे पडायला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच 3-4 दिवसापासून केवायसी पोर्टल बंद आहे। ही जरी राज्य पातळीवरची तांत्रिक अडचण असली तरी आज दुपारपासून केवायसी पोर्टल सुरू होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। केवायसी प्रक्रियेसंदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मनामध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला होता त्याविषयी माहिती देण्यासाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे। नमस्कार।